मैत्रिणींनो, तुम्हाला पण पडतो हा प्रश्न अशा शॉपिंग बॅगचं काय करायचं. बऱ्याच वेळ बघा आपण कपड्याच्या दुकानात वगैरे गेलो की अशा आपल्याला पिशव्या मिळतात किंवा फोन वगैरे मिळतो किंवा आपण काही घेतलं परफ्यूम किंवा आता हे परफ्यूमचीच आहे बघा. हे अशी शॉपिंग बॅग होती. ह्याचा बराच प्रश्न पडतो तुम्हाला काय करायचं. आता आपण हे काय घेतो, काय थोडंसं आपण भाजी वगैरे जाण्यासाठी नेत असतो किंवा आपण काही साहित्य आपण छोटे पर्स ह्याच्यात बॅग पर्समध्ये ठेवत असतो ना. पण ह्याचा छान असा उपयोग करून तुम्हाला ना बॉटलसाठी छान असे आपण कवर शिवायचं वगैरे कसं सांगणार. छोटेसे आपण प्रवास वगैरे बॉटल वगैरे न्यायची म्हणले का नाही आपल्याला हातात नेणे हे अशी असते बॉटल बघा. हातात नेण्यापेक्षा ना आपण छान असं आपण बघा शॉपिंग बॅगचा उपयोग करून छान असं मी तुम्हाला कटिंग अँड टिचिंग दाखवणार. एकदम सोपं कटिंग अँड टिचिंग दाखवते. व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि बघा एकदम छान असं मी तुम्हाला शॉपिंग बॅगचा एक करून थोडकंच आहे एक अशी बघ शॉपिंग बॅग घेतलेली आहे. आणि हा बघा मी घेतलेला आहे हा शर्टचा एक बाह्य एवढंच घेतलेला आहे आणि हा त्याचा एक तुकडा घेतला एवढंच आपल्याला लागणार आहे, जास्त काही लागणार नाही. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. एकदम सोपं आहे बघा. प्रवासात वगैरे नाही तर म्हणलं का नाही आपल्याला आपण असं छान असं किंवा आपल्याला जरी आपण कुठं वगैरे चाललो का तेवढंच आपण हातात अशी बॉटल नेण्यापेक्षा आपण ना ह्या शॉपिंग बॅगचा उपयोग करून छान असं शिवूया म्हणजे नेता येणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि चला तुम्हाला सांगते एकदम सोपं. तर बघा एवढंच घेतो पण ते नको. हे बघा शॉपिंग बॅग घेतलेले आहे. जेवढी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे बॉटलसाठी तेवढी घेतली तरी चालेल. इथं बघायचं आता बघा अशी बॉटल ठेवायची याच्यावरती व्यवस्थित का माप घ्यायचं. आता मी एवढी आहे अशीच घेणार आहे कारण ही बॉटल मी दाखवलेली आहे. पण ह्याची जरा छोटी बॉटल आहे त्याचा छान असा पण त्याच्याकडे बॉटल व्यवस्थित अशी ठेवायची आणि ह्याच्यानं टिक करून घ्यायचं असं. व्यवस्थित असं आता हे आपण कट करून घेऊया. जेवढी तुम्हाला उंचाने रुंदी पाहिजे बॉटलच्या ना तेवढे घ्यायचे. इथं आपण कट करून घेऊया. हो का छान असं आपण एक कट करून घेतलेले हे झालेले बघा एवढं. आता ह्या मापावरच आपण ना शर्टचा कपडा कट करून घेऊया. तरी तुमच्याकडे शर्टचा नसेल ना तुमच्याकडे जो असेल ना ब्लाउज पीसचा वगैरे किंवा असा घेतला तरी चालेल. आता व्यवस्थित याच्यावर ठेवून आपण कट करून घेऊया. छान असे एक घेतलेलं आहे कट करून. आता हे बघा दोन भाग झालेले आहेत. आपण जरा इथं जॉईन म्हणजे शिवून घेऊया. व्यवस्थित हे कसं पहिला ह्याचा उपयोग केला होता त्यातनं राहिले त्यातनं छान असा उपयोग केला त्यामुळे इथं थोडंसं आपल्याला आता इथं कटिंगमध्ये आलं ना तेव्हा आपल्याला हे जोडून घेऊया पहिलं. डबल एकदा शिलाई घेऊया. हो का हे झालेलं आहे. जरी तो इथं कट नाही केलं वगैरे तरी चालते पण आता हे कटिंग झालेलं आहे. आता हे बघायचं हे आतल्या साईडला आपण हे शॉपिंग बॅग व्यवस्थित ठेवूया. ओके व्यवस्थित असं याच्यावर ठेवायचं आणि शिलाई करून घेऊया. तुम्हाला आहे असं तुम्ही जॉईन केलं तर चालेल पण मी आडव्या अशा हे करणार आहे. आडव्या त्रिकोणी असे मी स्टिच करून घेणार आहे. तर तुम्हाला हवा असं तुम्ही आहे असं कपडा वगैरे जोडला तर चालेल. हो का हे असं आपण तिरके रेष देऊन घेतलेले आहे. आता असं मी पूर्ण एकदम साधी सोपे छान आहे. आपल्याला जरी आपण कुठं राहण्यात वगैरे चाललो किंवा आपण जरी थोडंसं आपण चाललो का नाही कुठं किंवा हातात बॉटल नाही लागते ना आपल्याला छान उपयोग किंवा कधी कधी मुलांना शाळेत वगैरे न्यायचं म्हणलं तरी छान असा उपयोग होणार आहे.
बॉटलचा. मुलांना ह्याचा छान असा उपयोग होणार आहे, तर अशी नक्की ट्राय करा. जरी तुम्हाला हवा असेल ना, जरी 2 बॉटलची करायची असेल 2 बॉटलची केलं तरी चालेल. बऱ्याच वेळा आपल्या शॉपिंगमध्ये असतात ना, त्याचा आपल्याला कसं बसतो बाबा काय करायचं ना, त्याचा पण छान उपयोग होऊ शकतो. ऑर्गॅनिक पण आपल्याला बनवता येतं. हे झालेलं आहे. आता बघा साईडने व्यवस्थित एक लेवल करून घ्या. एक्स्ट्रा इकडे तिकडे होतं ना, ते नॉर्मल व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचं. झालेलं आहे. तर तुम्हाला हवा असलं तुम्ही अशी जर अजून अशी दिली तरी चालेल. आता हे छान असं झालेलं आहे बघा. आता हे बरोबर एकावेक असं ठेवून घ्यायचं. हे एकावेक ठेवलेलं आहे आणि साईडला आपण थोडंसं चौकोनी कट देऊन घेऊया. बघा असं ह्या साईडने चौकोनी, ह्या साईडने चौकोनी. फक्त देताना चौकोनी कट एकसारखं द्यायचं. ह्या साईडला दिलं तसं ह्या साईडला व्यवस्थित एकसारखं देऊन द्यायचं आणि कटिंग करून घेऊया. व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे झालेलं आहे बघा. आता काय करायचं, आपण इथून ना फोल्ड करून घेऊ व्यवस्थित. आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि स्टिच करून घ्यायचं. बघा फोल्ड केलेलं आहे. तुम्हाला हवा असलं तुम्ही लेसचा वगैरे वापर केला तरी चालेल. साईडला व्यवस्थित बघा असं फोल्ड करून घ्यायचं. एकसारखं फोल्ड करून घेऊया. व्यवस्थित एकसारखं फोल्ड केलेलं आहे. आता हे असं बरोबर व्यवस्थित ह्याच्यानं ठेवायचं आणि आपण जोडून घेऊया साईडनं. व्यवस्थित आपण इथून शिलाई करून घ्या. उभी फक्त इथपर्यंत शिलाई करून घ्यायची. इथं मग पुढे सांगते तुम्हाला. शिलाई लॉक करून घ्या किंवा डबल शिलाई दिली तरी चालेल. व्यवस्थित काही साईड केलं तसं ह्या साईडला आपण करून घेऊया. छान असं झालेलं आहे. आता इथं जिथं बघा आपण चौकोन कट केलं का नाही, इथे व्यवस्थित एका त्रिकोणावर आपण स्टिच करून घेऊया व्यवस्थित. जसं ह्या साईडला केलं तसं ह्या साईडला पण व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं एकसारखं. आपण व्यवस्थित हो का हे बघा मी कसं धरले या. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला समजत नाही, हे हो का असं धरायचं. आता बघा हे असं आपण कट केलेलं आहे ना, तो काही धरताना हो का असं धरायचं. हो का असं तिरकस शिलाई करून घ्यायची. हे झालेलं आहे बघा. जरी हवा असला तुम्हाला वाटतं ना साईडनं धागे वगैरे निघते ना, तरी तुम्ही साईडनं वगैरे गोटपट्टी केली तरी चालेल. पण गोटपट्टी काहीच करायची गरज नाही. करून घेऊया. तुम्हाला जेवढे बाटली असेल ना बारीक मोठी त्या साईजने केली तरी चालेल व्यवस्थित बघा. जर तुम्हाला वाटलं तुम्ही इथे एक छोटीशी चेन वगैरे वापरली तरी चालेल. चेन लावून म्हणलं तरी आपल्याला स्टिच करता येतं. बघा छान असं झालेलं आहे साधी सिंपल. आता आपण छोटीशी नॉट करून घेऊया. आता नॉटसाठी घेतलेलं आहे बघा. नॉटसाठी बघायचं जेवढं तुम्हाला बारीक मोठं लागते तेवढं आपण नॉटसाठी घेऊया. बघा पट्टी करायचं, अजून एक फोल्ड करायचं, अजून एक फोल्ड करायचं आणि छान असं असे
पट्टी तयार करून घ्यायची. जेवढी जाड बारीक पाहिजे तेवढी पट्टी, तुला तुम्हाला पट्टी जेवढी करायची तेवढी करायची. जशी ह्या साईडने शिलाई देते तशी ह्या साईडने पट्टी बरोबर आपली करून घेतलेले कट केलेले नॉट. आता बघा व्यवस्थित अशी नॉट लावून घ्यायची बरोबर. बघा तुम्हाला कशी पाहिजे तशी लावू चालेल. बघा अशी बरोबर ह्याच्यावर नॉट लावून घेऊया आपण व्यवस्थित. ह्या साईडनं ह्या साईडनं आतल्या साईडला नॉट ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची. शिलाई लॉक करून घ्यायची व्यवस्थित. धाग्यावर असेल ते असे कट करून घ्यायचे. आता हे केलेले जसं ह्या साईडला दुसऱ्या साईडला आपण बंद असं सोकल लावून घेऊया. शिलाई लॉक करून घ्यायची व्यवस्थित. डबल शिलाई देऊन घ्यायची. धागेवर असतील ते कट करून घ्यायचे. चोपाई झालेली आहे छान अशी आपली बॉटलसाठी मस्तपैकी. बघा पिशवी आपली मार्गे. म्हणजे बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे अशी शॉपिंग बॅग असेल तर आपल्या प्रश्न पडतो बाबा काय करायचं काय नाही. तुम्ही असं म्हणलं तर घेऊ शकता किंवा काकेत वगैरे म्हणलं तर असं घेऊ शकता. मुलांना वगैरे दिली तरी कुठं प्रवासात वगैरे जाताना तरी आहे. तुम्ही फक्त इथं मग चेन वगैरे अटॅच छोटीशी तुम्हाला बॉटल ठेवून. आता मी शिवलेले म्हणजे मी बॉटलचं मोठे माप घेतलेलं पण मी माझ्या छोट्या मुलासाठी मी शिवलेले त्याच्यासाठी उपयोग केलं. पण ते आता तुम्हाला दाखवत येत नाही पण मी छोटीशी आपल्या ठेवून दाखवतो कशी मी बॉटल घेतलेली आहे. व्यवस्थित असं आपण बॉटल ह्याच्यात ठेवू शकतो. व्यवस्थित बॉटल ठेवू नका. असं आपण छान असं आपलं झालेलं आहे बघा युनिक काहीतरी छान असं पाऊच झालेलं आहे बघा. अशी बॉटल वगैरे ठेवायला ते इथं चेन पाहिजे चेन तुम्हाला लावू शकता पाहिजे असेल तर. एकदम मस्त युनिक थोडक्यात इथे छान असं झालेलं आहे. तर तुम्ही अशी नक्की बॅग ट्राय करा. आणि बघा शॉपिंग बॅग तर किती म्हणणार छान असं उपयोग झाले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असं सपोर्ट करत राहा. आता पहिलं जिथं चालू केलं तिथूनपासून आजपर्यंत मला सपोर्ट केला तसं इथून पण पुढे सपोर्ट करा आणि कमेंट करत जावा. कमेंट तुम्ही करत नाही कमेंट करत जावा आणि काहीही वाटलं तर नक्की मला कमेंट करा. आणि एकदम सोपं मी छान असं दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असेच जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल ना तेव्हा पुढल्या व्हिडिओ नक्की बघा. चला बाय बाय धन्यवाद थँक्यू.